टू हॉस्पेट आपण इथून आलो ना, कासपेट इथून आलो आपण, असं आलो इथं आलो हम्पीतील एक युनिक एक्सपिरियन्स म्हणजे तुंगभद्रा नदीतील कोरॅकल रायडिंग. कोरॅकल म्हणजे छोटी गोल बोट. बांबू आणि लाकडापासून बनवलेली टोपलीसारखी दिसणारी ही बोट हम्पीची खास ओळख आहे. नावाडी नदीतून बोट फिरवतो. आजूबाजूला मोठमोठे दगड, टेकड्या, शांत पाणी आणि संध्याकाळची वेळ. खरंच खूप सुंदर व्ह्यू दिसतो. पत्थर पे शिवलिंग भी है क्या यहाँ पे? यहाँ नीचे फिर ये नंदी, वो नंदी बोले तो पूजा करते ना. हाँ हाँ. दूसरा लोग आकर पूजा करते ना उधर रखते. कितना 2 बार दबाओ उसको, बारिश में इसे ऊपर तक जाता होगा ना. बोट गोल गोल फिरते तेव्हा तर अजूनच थ्रिल येतो. बस ब्रेक लगाओ. ये वहाँ पे क्या है वो बीच में? पहले तुम आ जाओ. नंबर बताइए. कोरॅकल रायडिंग नंतर आम्ही आलो हेमकूट पर्वतावर सनसेट बघायला. हेमकूट पर्वत हा हम्पीमधील खूप ऐतिहासिक आणि पवित्र भाग आहे. म्हणतात की भगवान शिवाने इथे तपस्या केली होती आणि पार्वती मातेनं शिवाला मिळवण्यासाठी इथेच कठोर तप केला. म्हणून या ठिकाणाला धार्मिक महत्त्व आहे. हेम म्हणजे सोनं आणि कूट म्हणजे पर्वत. पूर्वी सूर्यप्रकाशात हे दगड सोन्यासारखे चमकत असत. म्हणून या पर्वताला हेमकूट पर्वत असे नाव पडले. या टेकडीवर छोटे प्राचीन मंदिर, मंडप आणि दगडी अवशेष खूप दिसतात. इथून संपूर्ण हम्पीचं दृश्य खूप सुंदर दिसतं. जवळच ससिवे काळू गणेशाची मोठी दगडी मूर्ती आहे. ही मूर्ती साधारणपणे 8 फूट आहे. या गणपतीचं पोट मोहरीच्या दाण्यासारखं दिसतं. कन्नडमध्ये मोहरीला ससवे म्हणतात. म्हणून या गणेशाला ससवे काळू गणेश म्हणतात. हम्पीमध्ये आल्यावर दुरून खूप उंच भव्य कोरीवकाम केलेले गोपूर आपल्या नजरेस पडते. ते म्हणजे विरूपाक्ष मंदिरातले गोपूर. टू हॉस्पेट आपण इथून आलो ना का. हॉस्पेट इथून आलो आपण, असं आलो इथं आलो आपण. आता इथं आहोत बॅक साईडला इथं राहायला अंजनेय पर्वत पलीकडे. म्हणून आपण असं गेलो होतो इकडून असं क्रॉस करून आपण गेलो होतो अंजनेय. वाटून का गेला काय ते डेस्टिनेशन. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि इथे शिवाला विरूपाक्ष या नावाने ओळखलं जातं. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे हम्पीतली सगळी मंदिरे आज अवशेषात आहेत. पण विरूपाक्ष मंदिरात रोज पूजा, आरती आणि भक्तांची गर्दी असते. मंदिरात भगवान शिवासोबत पार्वती माता म्हणजेच पंपा देवीचंही महत्व आहे. म्हणून या भागाला पूर्वी पंपा क्षेत्र असेही म्हणायचे. लक्ष्मी ही विरूपाक्ष मंदिरातली हत्तीण आहे. ती भक्तांना सोंडेने आशीर्वाद देते. विरूपाक्ष मंदिर म्हणजे हम्पीच्या इतिहासात श्रद्धा आणि संस्कृतीचे जिवंत प्रतीक आहे. विरूपाक्ष मंदिरामध्ये विष्णू मंदिर आहे, जे की अंडरग्राऊंड आहे. इथली खास गोष्ट म्हणजे
आपण सहसा भगवान विष्णूची मूर्ती बसलेल्या किंवा शेषनागावर झोपलेल्या रूपात पाहतो, पण इथे विष्णू उभ्या स्थितीत दिसतात, जे की खूप रेअर मानलं जातं. आणि अजून खास म्हणजे विष्णूमूर्तीसमोर शिवलिंग आहे, म्हणजेच शिव आणि विष्णू दोघेही एकाच मंदिरात आहेत. म्हणून या मंदिरात शैव आणि वैष्णव परंपरा एकत्र दिसतात. विरूपाक्ष मंदिराच्या डाव्या बाजूला मुख्य रस्ता सोडून आतमध्ये गेल्यावर खूप छोटे छोटे कॅफेज आणि घरगुती हॉटेल्स आहेत. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इथे फक्त साऊथ इंडियन नाही तर कॉन्टिनेंटल आणि नॉर्थ इंडियन फूड देखील मिळते. खाली काय काय आहे? राईस, चपाती. विरूपाक्ष मंदिरासमोरच आहे हम्पीमधील प्रसिद्ध हम्पी बाजार. इथे तुम्हाला हस्तकला वस्तू, ज्वेलरी, हम्पीचे सुव्हिनियर्स, कपडे, बॅग्स आणि हँडमेड आयटम्स मिळतील. ये दोनों अलग है कि सेम है? ये